नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. BA प्रथम वर्षाच्या ऐच्छिक विषय लोकप्रशासन पेपर क्रमांक 2 मध्ये आपण भारतातील जे लोकप्रशासन आहे त्या संदर्भात माहिती घेत होतो. याच क्रमामध्ये भारतीय लोकप्रशासन ज्या संवैधानिक चौकटीमध्ये काम करत असतं, आपण त्या घटनात्मक चौकटीचा विशेषत्वाने अभ्यास सुरू केला होता. आजपर्यंतच्या आपल्या विवेचनामध्ये आपल्या लक्षात आलंच असेल की हे भारतीय संविधानच संपूर्ण राजकीय प्रशासकीय व्यवस्थेत नियंत्रक मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका बजावत असतं. आणि या दृष्टिकोनातून भारतीय संविधानातील महत्त्वाच्या घटकांची साधक बाधक सविस्तर चर्चा ही होणे आवश्यकच आहे. यालाच अनुषंगून आपण मागील काही तासांमध्ये भारतीय संविधानामध्ये सर्वसामान्य व्यक्तीसाठी नमूद करण्यात आलेल्या मूलभूत हक्कांचा अभ्यास केला. त्यानंतर भारतातील शासन व प्रशासनाला मार्गदर्शक ठरणाऱ्या, त्यांना नीतीच्या संबंधाने निर्देशन देणाऱ्या मार्गदर्शक तत्वांचाही आपण अभ्यास केला. आणि याच क्रमामध्ये आपण आजपासून भारतीय संविधानामध्ये कलम 51 क यामध्ये नमूद करण्यात आलेल्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचे विवेचन करणार आहोत. मित्रहो, आधुनिक लोकशाही राज्यातील संविधानांमध्ये नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख हा आवर्जून टाळण्यात आलेला आहे. एकीकडे लोकशाहीची चर्चा करत असताना नागरिकांवर बंधनकारक ठरू शकणाऱ्या किंबहुना त्यांच्या स्वातंत्र्याच्या उपभोगामध्ये अडथळा ठरू शकणाऱ्या या मूलभूत कर्तव्यांना अनेक लोकशाही देशांमध्ये नाकारण्यात आलेलं आहे. हीच भावना मूळ भारतीय संविधानामध्ये देखील होती. आणि म्हणूनच जे भारताचं मूळ संविधान होतं त्यामध्ये भारतीयांसाठी मूलभूत कर्तव्यांची तरतूद करण्यात आलेली नव्हती. मुळात भारतीय घटनाकारांची अशी अटकळ होती की हक्क आणि कर्तव्य या दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या एकमेकांना परस्पर पूरक असून भारतीय नागरिक जर का स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक राहणार असतील तर साहजिकच भारतातील नागरिक हे स्वतःच्या मूलभूत कर्तव्यांप्रतीही सचेत राहतील. म्हणजे घटनाकारांनी एक अटकळ अशी बांधली होती की जे भारतीय लोक आहेत की ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय मोठं योगदान हे दिलेलं आहे आणि स्वतःच्या हक्कांऐवजी त्यांनी स्वतःच्या कर्तव्यांना आजपर्यंत प्राथमिकता दिलेली आहे, त्या
मूलभूत कर्तव्यांची जाणीव त्यांना घटनेमधून करून देणे कितपत रास्त आहे किंवा कितपत उचित आहे, आणि हाच विचार करून भारतीय संविधानामध्ये कुठेतरी मूलभूत कर्तव्यांना स्थान देण्यात आलेलं नव्हतं. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वयंप्रेरणेने जे भारतीय त्याग, देशभक्ती किंवा जबाबदारीचं वर्तन करत असतील, त्यांना औपचारिक व कृत्रिम पद्धतीने कुठल्याही कर्तव्यांची आठवण करून देणे याची आवश्यकताच नाही, अशा पद्धतीची धारणा ही भारतीय घटनाकारांची होती. शिवाय भारतीय घटनाकारांना असं देखील वाटत होतं की जर मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत झाली तर शासनाचा नागरी जीवनामध्ये हस्तक्षेप वाढण्याची शक्यता ही नाकारता येत नव्हती. समाजात वावरत असताना प्रत्येकाने कर्तव्याचे पालन केले तर इतरांच्या हक्कांना बाधा पोहोचत नाही, हे अगदी साधारण तत्व भारतीयांना जाणीवपूर्वक प्रतिपादित करून देणे हे घटनाकारांना योग्य वाटले नसावे. अर्थात काळाच्या ओघात भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये समाजवादी हा शब्द जोडला गेला आणि समाजवादी राष्ट्राचे लक्षण असणाऱ्या मूलभूत कर्तव्यांनाही संविधानामध्ये अंतर्भूत करण्यात आले. 1976 साली संविधानामध्ये 42व्या घटनादुरुस्तीद्वारे कलम 51 क याच्या माध्यमातून नागरिकांची मूलभूत कर्तव्य विषद करणारा भाग हा घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. 1977 पासून ही दुरुस्ती प्रत्यक्षात देखील उतरली. म्हणजे 1949 ते 1976 या काळामध्ये भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये ही समाविष्ट करण्यात आलेली नव्हती. याच्या मागची पार्श्वभूमी देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणजे न्यायसंस्थेच्या अडथळ्याशिवाय शासन कारभार चालवण्यासाठी उपाययोजना शोधणारी एक घटना पुनर्विलोकन समिती सरदार स्वर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापनेची घोषणा तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी आणीबाणीच्या कालखंडात केली. म्हणजे तुम्हाला संदर्भ लक्षात आला असेल की भारतामध्ये आणीबाणी चालू असताना त्या काळामध्ये सर्वप्रथम या मूलभूत कर्तव्यांच्या अंतर्भावाची आवश्यकता वाटू लागली. भारतीय नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम व एकात्मता वृद्धिंगत व्हावी या हेतूने या समितीने केवळ 8 मूलभूत कर्तव्ये सुचवली होती आणि या शिफारशींना प्रतिक्रिया म्हणून 1976 साली संविधानात 42वी घटनादुरुस्ती झाली. या घटनादुरुस्तीने संविधानात एक नवीन भाग 4 क हा जोडण्यात आला आणि कलम 51 क हे अंतर्भूत करण्यात आले. या
घटना दुरुस्तीने भारतीय नागरिकांसाठी 10 मूलभूत कर्तव्ये निश्चित करण्यात आली. सरदार स्वर्णसिंग समितीने मूलभूत कर्तव्यांचे पालन न झाल्यास संसदेला नागरिकांना दंड किंवा शिक्षा देण्याचाही अधिकार असावा असे म्हटले होते. विशेष म्हणजे संसदेच्या या अधिकाराला न्यायालयाच्या कक्षेबाहेर ठेवण्याबाबतही सूचित करण्यात आले होते. कर भरणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असेल अशी ही एक शिफारस समितीकडून करण्यात आलीच होती. अर्थात या काहीशा कठोर कर्तव्यांचा अंतर्भाव हा करण्यात आला नाही. तर अशा या भारतीय संविधानामध्ये एका दीर्घ कालखंडानंतर आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर संविधानात अंतर्भूत झालेल्या मूलभूत कर्तव्यांचे आपण अध्ययन करणार आहोत. मित्रहो, या मूलभूत कर्तव्यांमध्ये पहिलेच कर्तव्य आहे की प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करणे आणि संविधानातील आदर्श तसेच संस्था तसेच राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर हा प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. मित्रहो, या कर्तव्यात अभिप्रेत आहे की प्रत्येक व्यक्तीने संविधानात नमूद तरतुदीनुसार, जो की या देशाचा सर्वोच्च कायदा आहे, स्वतःचे आचरण ठेवले पाहिजे. कोणताही भेदभाव न बाळगता जे संविधान आमचे संरक्षण करते, आम्हाला मार्गदर्शन पुरवते, त्याचा सन्मान करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. संविधानाने आदर्श मानलेल्या तत्वांचा, उदाहरणार्थ मग ती तत्वे व्यक्तिप्रतिष्ठा असतील, स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुत्व असेल, सार्वभौमत्व असेल, या साऱ्या तत्वांचा नागरिकांनी सन्मान केला पाहिजे. तसेच ज्या कृत्यांना घटनेने नाकारले आहे किंवा त्यांची मनाई केलेली आहे, अशा घटनांना, अशा कृत्यांना नागरिकांनी थारा देऊ नये. उदाहरणार्थ, संविधानाने अस्पृश्यता नाकारली आहे, संविधानाने वाईट चालीरीती नाकारलेल्या आहेत, संविधानाने हिंसा ही नाकारलेली आहे. तर या ज्या बाबी आहेत यांना नागरिकांनी थारा देऊ नये. या पहिल्याच मूलभूत कर्तव्यामध्ये अपेक्षित हे देखील आहे की ज्या काही संविधानामध्ये नमूद घटनात्मक संस्था आहेत, मग ते राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असेल किंवा न्यायव्यवस्था असेल, या साऱ्यांचा नागरिकांनी सन्मान करावा. राष्ट्रीय आस्था व सन्मानाचे प्रतीक असणाऱ्या राष्ट्रध्वज तसेच राष्ट्रगीताचा सन्मान करावा. यांच्याबाबत घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करावे. राष्ट्रगीत किंवा राष्ट्रध्वजाशी प्रतारणा व असामाजिकता व बेजबाबदारपणाचेच लक्षण नाही, तर जे सार्वभौमत्व आपल्याला अतिशय संघर्षातून, महत्प्रयासातून मिळालेले आहे, हा त्याचाच अपमान आहे. मित्रहो, आपण पाहतो
की सिनेमाच्या थिएटरमध्ये राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर उठणं आवश्यक आहे, किंवा 26 जानेवारी 15 ऑगस्टला आपण या राष्ट्रध्वजाच्या संबंधाने माहिती पाहतो, घेतो, किंवा या शेतकरी आंदोलनामध्ये लाल किल्ल्यावरील भारतीय राष्ट्रध्वजाचा ज्या पद्धतीने अपमान करण्यात आला, तर या साऱ्या बाबी ज्या आहेत ह्या कुठंतरी आपल्याला आपल्या कर्तव्यांच्या बाबतीत आठवण करून देत असतात. दुसरं महत्त्वाचं कर्तव्य नमूद करण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती देणाऱ्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे पालन करावे. मित्रांनो, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, शांतता, अहिंसा, लोकशाही, धर्मनिरपेक्षता या देशाचा आपल्या गौरवशाली इतिहास, त्याच्या परंपरा यांचा अभिमान, साम्राज्यवादाला आपला असणारा विरोध, मानवतावाद किंवा व्यक्तिप्रतिष्ठेबाबत असणारी आपली कटिबद्धता, हे सारे असे उच्च आदर्श होते ज्यापासून भारतीय स्वातंत्र्य लढा हा प्रेरित झालेला होता. या साऱ्या आदर्श व नीतिमूल्यांची जोपासना ही या देशातल्या नागरिकांनी करावी, कारण हे आदर्श तात्कालिक नाहीत, हे आदर्श चिरंतन आहेत. हे सदा सर्व काळ भारताने स्वीकारलेल्या, मानलेल्या आदर्शांचे प्रतिनिधित्व करतात. हे कधीही कालबाह्य किंवा गैरलागू होणार नाहीत. त्यानंतरच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये आपण पाहतोय की भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता यांचे संरक्षण करणे, त्यांना उन्नत ठेवणे हे देखील आपले कर्तव्य आहे. म्हणजे प्रत्येक भारतीयाचे हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता यासारख्या बाबींचे संरक्षण करावे. म्हणजे भारतामध्ये जे काही धार्मिक, जातीय, प्रांतीय, भाषिक तसेच इतर अनेक संकुचित विचार आहेत, या बाबींना कुठेतरी व्यापक देशहितासमोर दुय्यम स्थान द्यावे. देशाची सुरक्षितता आणि सुव्यवस्था धोक्यात येईल अशी कोणतीही कृती भारतीयांनी करू नये अशी अपेक्षा या मूलभूत कर्तव्यांमधून नमूद करण्यात आलेली आहे. यानंतर चौथ्या मूलभूत कर्तव्यामध्ये असे स्पष्ट करण्यात आलेले आहे की देशाचे संरक्षण करणे आणि आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. मित्रहो, आपल्या देशाची संरक्षण सिद्धता ही प्रचंड आहे, मोठी आहे. त्यासाठी सैन्य तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या अनेक यंत्रणा आहेत. परंतु एक भारतीय म्हणून जागरूक राहून आपण आपल्या देशाच्या अंतर्गत व बाह्य शत्रूंपासून आपले संरक्षण करू शकतो. अनेक प्रसंगी देश अडचणीत असताना जर
मानव संसाधनांची कमतरता जाणवत असेल तर प्रत्येक भारतीय नागरिकाने देशाच्या संरक्षणासाठी व सेवेसाठी समोर यावे आणि आपले योगदान हे करावे, हे यामध्ये अपेक्षित आहे. संविधानातील मूलभूत हक्कांमध्ये कलम 23(2) मध्ये अशी तरतूद आहे की सार्वजनिक उद्देशासाठी नागरिकांकडून शासन सक्तीची सेवा घेऊ शकते. म्हणजे मित्रहो, देशहिताच्या उपक्रमामध्ये जनतेचा सहयोग आणि सहभाग जर असेल तर देशाचा विकास, देशाची सज्जता ही उत्तरोत्तर वृद्धिंगत होत असते. आणि तोच हेतू या मूलभूत कर्तव्यामधून साध्य करणे अपेक्षित आहे. मित्रहो, पुढील तासामध्ये आपण या मूलभूत कर्तव्यांचा पुढील टप्पा सविस्तर पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.